आजच्या काळात महिलांची सुरक्षितता हा केवळ विषय नाही तर अत्यंत महत्वाची बाब आहे आणि प्रत्येक महिलेला आपल्या सुरक्षिततेबाबत माहित असणं हे अत्यंत गरजेचं आहे. मग ते रात्री बाहेर जाणे असो, प्रवास असो, ऑफिसला जाणे असो किंवा घरात एकटे राहणे असो, तुम्हाला या 5 सेफ्टी टिप्स माहित असणं गरजेचं आहे. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही अशा 5 प्रॅक्टिकल, रिअलिस्टिक आणि ऍक्शनेबल टिप्स तुम्हाला सांगणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, कारण व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे. नमस्कार पाहुण्यांनो, गावडे सिस्टर्स या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आम्ही अशा नवनवीन विषयांवरती व्हिडिओज घेऊन येत असतो आणि ते सगळे विषय अगदी इन्फॉर्मेटिव्ह असतात. त्यामुळे जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर जर तुम्हाला आमचे व्हिडिओज आवडत असतील तर लाईक देखील करा आणि इतरांसोबत शेअर सुद्धा करा. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूयात आजच्या विषयाला. तर आजची पहिली टिप म्हणजे अवेअरनेस हीच पहिली सुरक्षितता. आपल्याला सगळ्यात जास्त मोठा प्रॉब्लेम काय असतो तर धोका आहे हे कळतं कधी, ज्या वेळेला धोका समोर येतो त्यावेळेला. परंतु प्रत्येक महिलेने निरीक्षण करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आपण जर एकटे चालत असाल तर आपला चोख नजर सगळीकडे असणं हे अत्यंत गरजेचं आहे. कोण आपल्याकडे लपून छपून पाहतंय का किंवा कोण आपला पाठलाग करतंय का, या गोष्टी लक्षात घेणं तितकंच महत्वाचं आहे. जर तुम्ही रस्त्यावरून एकटे चालत असाल, मग ते सकाळचं असू देत, दुपारचं असू देत किंवा रात्रीचं असू देत, सगळ्यात महत्वाचं म्हणजे फोन स्क्रोलिंग करणं बंद केलं पाहिजे. त्याच्याबरोबरच आपण इयरफोन्स, हेडफोन्स घालून रस्त्यावर चालत असतो. त्यामुळे आपण आपल्या फोनमध्ये इतके गुंतून गेलेले असतो की आजूबाजूला काय चालू आहे, कोण आपल्यावर लक्ष ठेवून आहे का किंवा कोण आपला पाठलाग करतंय का, या गोष्टींकडे आपलं लक्षच नसतं. आणि त्यामुळे जर तुम्ही एकटे चालत असाल तर शक्यतो फोनचा वापर करणं टाळलं पाहिजे. याच्या व्यतिरिक्त जर एखादा सस्पिशियस पर्सन जर तुम्हाला आढळला तर तुम्ही एकटे न चालता पब्लिक क्राऊड मध्ये चालण्याचा निर्णय घेतला पाहिजे आणि पब्लिक जिथे जास्त प्रमाणात असेल त्या गर्दीतूनच चाललं पाहिजे. त्याचबरोबर जर तुम्ही घरात एकटे असाल तर सेल्फ अवेअरनेस साठी एखाद्या वेळेला जर आपल्याकडे पार्सल द्यायला एखादा व्यक्ती आला, डिलिव्हरी बॉय आला, तर आपण तितकेच जागरूक असणं गरजेचं आहे. कारण ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या आपल्याला सोप्या वाटत असतात, पण 80% इन्सिडेंट्स हे सेल्फ अवेअरनेस न पाळल्यामुळेच होत असतात. यानंतर दुसरी टिप म्हणजे इमर्जन्सी कॉन्टॅक्ट्स अँड लोकेशन शेअरिंग. तुमच्या फोनमध्ये इमर्जन्सी कॉन्टॅक्ट्स सेव्ह असलेच पाहिजेत. आई, बाबा, भाऊ, बहीण, नवरा किंवा एखादा विश्वासू मित्र, मैत्रीण यांचे इमर्जन्सी कॉन्टॅक्ट सेव्ह असलेच पाहिजेत. जर अजूनही कोणाच्या फोनमध्ये इमर्जन्सी कॉन्टॅक्ट सेव्ह नसतील तर आत्ताच करून घ्या. तुम्ही एकटे ट्रॅव्हल करत असाल, रात्रीच्या वेळी शक्यतो ट्रॅव्हल करत असाल तर तुमचं लाईव्ह लोकेशन कोणाला तरी शेअर करून ठेवलंच पाहिजे. याचबरोबर इमर्जन्सी SOS फीचर्स फोनमध्ये ऍक्टिव्हेट करा. खूप जणांना हे इमर्जन्सी SOS फीचर्स माहीतच नसतात. आता यासाठी सांगते की जर तुम्ही अँड्रॉइड युजर असाल तर पॉवर बटन 5 वेळा प्रेस केलं की SOS चालू होतं आणि जर तुम्ही आयफोन युजर असाल तर साइड प्लस व्हॉल्यूमचं बटन प्रेस केलं की ऑटोमॅटिकली कॉल जातो आणि ही सेल्फ अवेअरनेस तुमचं काहीच सेकंदामध्ये तुमचा जीव वाचवू शकते. आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत असणं देखील तितकंच महत्वाचं आहे. आपण फोन वापरतोय किंवा आयफोन वापरतोय, पण त्याचा जर योग्य वेळी वापर करताच आला नाही तर त्या गोष्टी वापरण्याचा काय उपयोग आहे. यानंतर तिसरी आणि महत्वाची टिप म्हणजे कॅरी अ सेफ्टी टूल. तुमच्याकडे तुमच्या एखाद्या पर्समध्ये किंवा छोट्याशा बॅगेमध्ये तरी छोटं तरी सेफ्टी टूल तुम्ही कॅरी करणं महत्वाचं आहे. पण सेफ्टी टूल कॅरी करा, पण त्याचा योग्य पद्धतीने तुम्हाला वापर करता आला पाहिजे. उदाहरणार्थ तुम्ही पेपर स्प्रे कॅरी करा, एखादं छोटं किचन किंवा हल्ली बाजारात सेल्फ डिफेन्स टूल्स सुद्धा अवेलेबल असतात, तर ते तुम्ही तुमच्या पॉकेटमध्ये अशा ठिकाणी ठेवा ज्या ठिकाणी तुम्हाला ते पटकन हात घातल्या मिळेल. आता हे सेफ्टी टूल्स आपण ठेवलं आहे, पण ते वापरणं किंवा त्याचा योग्य पद्धतीने वापर होणं ही तितकंच गरजेचं आहे. आता यासाठी
पेपर स्प्रे कसा यूज करायचा, किंवा हवा आली असेल तर ते कसं यूज करायचं, किंवा अपोजिट साईडला यूज कसं करता येतं, किती डिस्टन्स त्यासाठी असलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी सुद्धा आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. आता हे जर तुम्हाला माहित नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. याच्यावर एक वेगळा सेपरेट व्हिडिओ होऊ शकतो, त्यामुळे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ हवा आहे, तर आपण नक्की याच्यावरती व्हिडिओ करू आणि तुमच्या समोर नक्कीच हा व्हिडिओ घेऊन येऊ. कारण टूल्स असून महत्वाचं नाही, तर टूल्स युजफुल त्याच वेळी ठरणार आहे ज्यावेळी तुम्हाला त्याचा योग्य वापर करणे माहीत असेल. चौथी टीप म्हणजे ऑनलाईन सेफ्टी. आजच्या काळात ऑनलाईन सेफ्टी जास्त गरजेची आहे फिजिकल सेफ्टीपेक्षा. कारण हल्ली ऑनलाईन बरेचसे धोके आपल्या समोर येत आहेत, आपण पाहतच आहोत. स्टॉकिंग, ब्लॅकमेलिंग, फेक आयडीज, फेक स्क्रीनशॉट, अशा बऱ्याचशा गोष्टी आपण आज ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती बघत आहोत. आत्ताच आपण बघितलं काही दिवसांपूर्वी AI द्वारे काही वेगवेगळे फोटोज बनवत होते लोक, ते सोशल मीडियावर अपलोड होत होते. एखाद्या मुलीचे किंवा एखाद्या मुलाचे किती रॉयल फोटोज आपण बघत होतो, ते क्रिएट करत होते. यावरूनच आपल्याला कळत असेल की ऑनलाईन गोष्टी किती मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या पद्धतीने सुरू आहेत. यामुळे आपण तितक्याच चांगल्या पद्धतीने त्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपली एखादी माहिती शेअर करताना किंवा एखादी गोष्ट शेअर करताना तितकीच काळजीपूर्वक केली पाहिजे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सोशल मीडियावर आपल्या घरचा ऍड्रेस टाकू नये, किंवा जर एखादा अननोन पर्सन, अननोन नंबरवरून जर तुम्हाला एखादी लिंक शेअर केलेली असेल, तर तो व्यक्ती किंवा तो ग्रुप जर तुमच्या विश्वासातला नसेल आणि त्या ग्रुपवर त्या व्यक्तीने एखादा लिंक पाठवलेली असेल, तर ती लिंक ओपन करण्याची घाई करू नका. शक्यतो ती लिंक ओपनच करू नका, कारण अशा लिंकद्वारे हॅकिंग किंवा आपला डेटा जाणे किंवा अशा बऱ्याचशा गोष्टी आजच्या जगात घडत आहेत. त्यामुळे त्या लिंक ओपन करणं टाळा. त्याचबरोबर तुमची रेग्युलर प्रायव्हसी सेटिंग चेक करणंही तितकंच महत्वाचं आहे. कारण एखादी छोटीशी चूक सुद्धा आपलं अख्खं आयुष्य हादरवू शकते. तुमचे पासवर्ड चेक करा, ते सिक्युअर ठेवण्याचा जास्तीत जास्त प्रमाणात प्रयत्न करा. यानंतर पाचवी, शेवटची पण महत्वाची टीप आहे, ती म्हणजे सेल्फ कॉन्फिडन्स अँड व्हॉइस. तुमचं सर्वात मोठं वेपन, जर मुलगी घाबरली, लाजली किंवा खाली बघून बोलत असेल, तर तो समोरचा व्यक्ती समजून जातो की ही मुलगी आता घाबरली आहे, आणि याचा सगळ्यात मोठ्या प्रमाणात तो गैरफायदा उचलू शकतो. तुमच्या आवाजातच ताकद असली पाहिजे, किंवा तुमच्या डोळ्यांमध्येच ती धमक असली पाहिजे ना, की समोरचा व्यक्ती तुमच्याकडे वाईट नजरेने बघणार सुद्धा नाही. आणि जर काही वाईट विचार करत असेल ना, तर तुमच्या कॉन्फिडन्स वरूनच त्याला कळेल की ही मुलगी आपल्या बसची बात नाही. त्याच्यामुळे तुमचं बॉडी लँग्वेज, तुमची शरीर भाषा किंवा तुमच्या बोलण्यातला कॉन्फिडन्स इतका असला पाहिजे ना, की तो समोरचा व्यक्तीच हादरून जाईल आणि या गोष्टीतून त्याला कळेल की ही व्यक्ती कमजोर नाही. त्याच्यामुळे तुमचं बोलणं, तुमचं बॉडी लँग्वेज, प्रत्येक गोष्टी या जरी छोट्या वाटत असल्या ना, तरी ह्या खूप मोठा बदल घडवू शकतात. त्यामुळे तुम्ही स्वतः कॉन्फिडंट राहणं अत्यंत गरजेचं आहे. जाता जाता एक बोनस टिप देते. सिच्युएशन हँडल करणं म्हणजेच सेल्फ अवेअरनेस. आता सगळ्यांनाच कराटे वगैरे येणं शक्य नाहीये, ते सगळ्यांनाच येत नाही, पण छोट्या ट्रिक्स तरी तुम्हाला येणं खूप गरजेचं आहे की तुम्ही स्वतःचा तरी बचाव करू शकाल. त्याच्यामुळे छोट्या छोट्या टिप्स आणि ट्रिक्स तुम्ही लक्षात घ्या, जेणेकरून अगदीच जर सिच्युएशन बाहेर जात असेल तर तुम्ही स्वतःचं तरी रक्षण करू शकाल. आता अशा प्रकारे बरेचसे व्हिडिओज किंवा बरेचसे इन्फॉर्मेटिव्ह नॉलेज गुगलवरती म्हणा, युट्यूबवरती सुद्धा आहेत, तर ते तुम्ही नॉलेज घ्या, कारण तुम्हीच तुम्हाला स्वतःला वाचवू शकता. अजून दुसरं कोणीही नाही, किंवा दुसरं अजून कोणी येण्याची वाट सुद्धा आपण बघितली नाही पाहिजे. आपणच इतकं खंबीर असलो पाहिजे की मी त्या सिच्युएशनला सामोरं जाणार. त्याच्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टी आणि छोट्या छोट्या ट्रिक्स जर आपण लक्षात घेतल्या, तर या जगात सगळ्याच महिला, स्त्रिया सुरक्षित राहतील. तर मग मैत्रिणींनो, बहिणींनो, स्त्रियांनो, महिलांनो, हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. यावरूनच तुम्हाला कळलं असेल की तुमच्या आत्मविश्वासावर, तुमच्याच बळावर तुम्ही स्वतःचं संरक्षण करू शकता. यामुळे कॉन्फिडंट असणं गरजेचं आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मैत्रिणींना, बहिणींना,
किंवा तुमच्या महिला नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, कारण हा व्हिडिओ त्यांच्यासाठी सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. चला तर मग अशा नवनवीन व्हिडिओसाठी आपण पुन्हा पुन्हा भेटत राहूयात. तोपर्यंत बाय.